हॅलो, नमस्ते. आज आपण हेअर बो तयार करणार आहे. तर बघा, ही लंबी आपण अशी पट्टी घेतलेली आहे कपड्याची. ती ही आपण हे 20 इंचाची घेतलेली आहे बघा. ही लंबाईमध्ये आपण हे 20 घेतलेली आहे आणि रुंदीमध्ये हे बघा 4.5 आहे. ही 4.5 इंच घ्यायची आणि असं पूर्ण एक चौकोनपट्टा कापून घ्यायचा. आणि आपली जी ही लेस आहे, आपण हे ज्या हेअर बोमध्ये टाकणार आहे ती लेस 7 इंचाची. हे बघा 7 इंचाची आपण ही लेस कट करून घेऊ इथून. आणि जो आपला हा कपडा आहे तो आपण येथे शिवून घेऊ. म्हणजे आपण इथून शिलाई टाकून घेऊ. हे दोघे पार्ट व्यवस्थित सेम ठेवायचे आणि ज्यावर आपण शिलाई टाकून घेऊ. बघा 2 शिलाई टाकून घेऊ आपण. आणि आता आपण हे जॉईन केल्यावर याला पुन्हा असं ओपन करून घेऊ. हे बघा, हे असं ओपन करून घ्यायचं आणि जो जोडचा जो कपडा आहे हा आपण दोघी साईडने असा आतमध्ये फोल्ड करून घेऊ. या साईडने ही फोल्ड आणि या साईडने ही फोल्ड. आणि नंतर पुन्हा खालचा कपडा असा जॉईन करायचा, म्हणजे एकावर एक ठेवायचा आणि मग याच्यावर शिलाई टाकायची. तर आपण हे पुरा राऊंड असं शिलाई टाकायची. आणि बघा, जो आतमधला कपडा आहे तो एका साईडने हळूहळू ओढायचा. आधी तर आपण जेवढं शिलाई टाकून घ्यायची आणि बघा हे असं थोडं थोडं ओढून आपण इथे अशी शिलाई टाकून घ्यायची. म्हणजे हे पूर्ण राऊंड आपण असेच करून घेऊ. बघा, हे आतमधलं ओढायचं आणि असे हे शिलाई टाकून घ्यायची. बघा, हे आपण उलट्या साईडने शिलाई टाकून घेतो आहे आणि जे आतमध्ये आहे ते ओपन केल्यावर आपलं सिधं होईल आणि मग याच्यामध्ये आपण लेस टाकून जोडून घेऊ. तर अशा प्रकारे आपण हा पूर्ण तयार करणार आहे. तो व्हिडिओ पूर्ण बघा, म्हणजे तुम्हाला कळेल की कसं जोडायचं आणि ओपन करायचं. अशीच प्रोसिजर आपल्याला सेम पूर्ण करायची आहे. आपल्याला थोडी शिलाई घ्यायची आहे आणि आतला जो कपडा आहे तो असा एका साईडने ओढायचा आणि असं गोल राऊंडमध्ये आपण पूर्ण शिलाई टाकून घेऊ. बघा, इथे आपलं शिलाईचा शेवट आलेला आहे. त्याच्या आधी आपण असं अर्धा इंच किंवा 1 इंच सोडायचं, म्हणजे त्यामधून आपण पलटून घेऊ. हे बघा, जी आपण इथून सुरुवात केली होती ती शिलाई आणि ही रिटर्नची शिलाई याच्यामध्ये एवढं मोकळं सोडायचं, म्हणजे इथे शिलाई मारायची नाही. हे बघा, आणि इथून आता जो आतमधला कपडा आहे तो आपण बाहेर काढायचा. बघा, ह्या जो ओपन आहे तिच्यातून आतमधला कपडा आपण बाहेर ओढून घ्यायचा हळूहळू व्यवस्थित. बघा, असा कपडा काढून घ्यायचा. हे बघा, अशा प्रकारे आपला तयार झालेला आहे. आता आपण याच्यामध्ये जी लेस 7 इंचाची लेस कटिंग केलेली आहे त्यामध्ये टाकू आणि आपली हे पिन आहे, ह्या पिन सेफ्टी पिन याच्यामध्ये टाकून हे बघा यामध्ये टाकून आपण ओढून घेऊ एका साईडने.
हे बघा, जे आपलं हे ओपन आहे यामध्ये आपण ही पिन टाकून दुसऱ्या साईडकडनं काढून घेऊ. तसा हा सगळा कपडा आपण गोळा करून घ्यायचा आणि एका साईडची लेस ही पकडून ठेवायची. बघा, आपली जी पिन आहे ती पुढे ढकलायची आणि कपडा मागे ओढायचा. असं सेम आपण प्रोसिजर करायची जोपर्यंत आपला जो कट येणार नाही तिथपर्यंत आपण हे असंच करायचं आणि तिथून आपली ही पिन काढून घ्यायची. हे बघा, जे आपले ओपन आहे तिथून ही काढून घ्यायची. बघा, हे लेसचे दोघे टोक असे पकडून ठेवायचे म्हणजे आतमध्ये निघून जातात ते. तर आपण हे पिन काढून घेऊ आणि हे सेम ठेवून आपण शिलाई टाकून घेऊ. म्हणजे हे आपण हे लॉक करून घ्यायचं. बघा, इथे हे लॉक केल्यावर हे आतमध्ये ढकलायचं आणि जे ओपन आहे तिथे आपण तुरपाई शिलाई करून घ्यायची. त्याच मॅचिंगच्या दोऱ्याने करून घ्यायचं. आणि बघा, अशा प्रकारे आपला हा हेअर बो तयार झालेला आहे. तर तुम्ही नक्की तयार करून बघा, सोपं आहे. आणि जे हे ओपन बाजू आहे इथे आपण तुरपाई करून घ्यायची किंवा शिलाई टाकून घ्यायची. आणि अशा प्रकारे आपण हा साधा आणि सोपा हेअर बो तयार केलेला आहे. तर तुम्ही नक्की करून बघा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करा. थँक्यू. आणि असं नक्की करून बघा. असे आपण अजून नवनवीन हेअर बो तयार करणार आहे. तर व्हिडिओला सबस्क्राईब आणि लाईक करा.